राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होऊन अनेकांचे प्राण देखील गेले आहेत। महाड तालुक्यामध्ये वीरेश्वर महाराजांची यात्रा म्हणजेच छबिना उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो। या छबिना उत्सवाला आजूबाजूच्या ग्रामीण भागातील अनेक तरुण तरुणी महिला वर्ग मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळेला येत असतात। काल रात्री महाड तालुक्यामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वारांचे अपघात झाले होते। महाड तालुक्यातील कोलगावच्या हद्दीत बाईकस्वार आणि वॅगनर कार या दोघांचा अपघात होऊन दोघे बाईकस्वार गंभीर जखमी झाले असून पेट्रोल संपल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वॅगनर कारला बाईकस्वारांनी धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। शिवाजी किसन पवार, नंदू सकाराम वाघमारे अशी जखमी झालेल्या बाईकस्वारांची नावे असून त्यांना अधिक उपचाराकरिता माणगाव येथे पाठवण्यात आले आहे। सदरचे जखमी बाईकस्वार हे रावढळ सापे आदिवासी वाडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केंबुर्णी गावच्या हद्दीमध्ये दुचाकीस्वार आणि डंपर यामध्ये अपघात होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। महेश संजय जाधव राहणार उत्तेखोल आदिवासीवाडी माणगाव असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अपघाताची माहिती मिळताच महाशक्ती ॲम्ब्युलन्स असोसिएशन ॲम्ब्युलन्स चालक अनिल चव्हाण अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचले। रात्री अपरात्री अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महाशक्ती ॲम्ब्युलन्स काही मिनिटातच अपघातस्थळी धावून येते। सदरच्या दोन्ही अपघातांचा अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।